राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं मुंबईत सुरुवात। राज्यपालांनी अभिभाषणात मांडला राज्य सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा। राज्य सरकार सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन। अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केल्या वर्ष 2024-25च्या 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या। ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांसाठी सर्वाधिक निधी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेसंदर्भातल्या न्यायालयाचा आदेश आल्यानंतर राज्यपाल अथवा सभागृह निर्णय घेतील, मुख्यमंत्र्यांची माहिती। विधिमंडळ विरोधी पक्षनेत्यांची निवड नियमानुसारच होईल। विधानसभेत शिवसेना उभाटा तर परिषदेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होण्याचे नाना पटोले यांनी दिले संकेत। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला होणार निवडणूक। गोपीचंद पडळकर, आमशा पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर आणि रमेश कराड यांच्या जागा रिक्त। जागतिक वन्यजीव दिवसाचं औचित्य साधून गीर इथं आशियाई सिंहाच्या संवर्धनासाठी संबंधित उपक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। वन्यजीव मंडळाची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक। दुग्ध क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला गती मिळाली असून धवल क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे देश मार्गक्रमण करत आहे, अमित शहा। अमेरिकेसोबत अपूर्ण राहिलेल्या खनिज करारावर स्वाक्षरी करण्यास झेलेन्स्की यांनी दर्शवली तयारी, तर ब्रिटन आणि फ्रान्सचा शांतता करारासाठी पुरस्कार। आणि 97व्या ऑस्कर्स अकादमी पुरस्कारात दिग्दर्शक सेन बेकर्स यांचा अनोरा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 5 पुरस्कारांचा ठरला मानकरी।